प्रतिभाताई तुम्ही सहभागी झालेले आहे, काय सांगा? नक्की 2 सप्टेंबरचा राज्य शासनाने काढलेला GR हा या ठिकाणी रद्द करावा, ओबीसींना आरक्षण द्यावं ही प्रमुख मागणी आमची या ठिकाणी आहे। ज्या पद्धतीनं आता मराठ्याचं कुणबीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे, मराठ्यांचं आरक्षण देण्यासाठी आमचा अजिबात विरोध नाही, मराठ्याने आरक्षण द्यावं पण मात्र ते ओबीसीतून नाही द्यावं ही प्रमुख मागणी आजची आमची या ठिकाणी आहे। तरी तुम्ही फ्लेक्स बॅनर लावल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे। खरं तर ओबीसीचा मोर्चा होता, काँग्रेसचा मोर्चा। आज आम्ही कुठल्याही पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी नाही, तर फक्त ओबीसीचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आहोत। पक्षाचा विषय अजिबात नाही, आरक्षण हे ओबीसींना मिळालं पाहिजे आणि GR हा 2 तारखेचा रद्द झाला पाहिजे। आता ज्या पद्धतीने ओबीसी समाज रस्त्यावर उतरलाय, काय वाटते सरकार ऐकेल का? नक्की एवढ्या मोठ्या प्रमाणात ओबीसी असताना देखील ज्या पद्धतीचा अन्याय सगळ्या ओबीसी वरती होत आहे, आम्ही यापेक्षाही मोठा मोर्चा परत या अधिवेशनाच्या काळात काढू आणि राज्य सरकारला भाग पाडू की 2 सप्टेंबरचा काढलेला GR हा रद्द झाला पाहिजे। काँग्रेसची भूमिका कुठेतरी जी आहे जातीय जनगणना झाली पाहिजे हा प्रश्न। नक्कीच आमचे नेते आदरणीय राहुलजी आणि आमची सगळ्यांची तीच धारणा आहे की कुठेतरी ओबीसींची जात न्याय जनगणना ही झाली पाहिजे। बॅनरमुळे थोडीशी नाराजी। बॅनर कुठलाही खासदार म्हणून नाही किंवा वैयक्तिक कोणाचं नाव नाही, ओबीसी कार्यकर्ता म्हणून बॅनर आहे आणि सगळ्या लोकांनी आजच्या मोर्चात सहभागी व्हायचं ते बॅनर आहे, काही पार्टीज गाईडलाईनचा कुठलाही पक्षाचा बॅनर नव्हतं, तो ओबीसी म्हणून जे आहे सहभागी होण्यासाठी ते बॅनर लावलं होतं अशी प्रतिक्रिया जी आहे प्रतिभा धानोरकर यांनी दिलेली आहे। आणि ओबीसीला न्याय मिळावा, जातीय जनगणना व्हावी अशा पद्धतीची भावना जी आहे खासदार जे आहे प्रतिभा धानोरकर यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केली आहे। व्हिडिओ झालाय सौरभ बोलेचा पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।